नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पहिल्या भागामध्ये आपण रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्यापासून ते शिवमंदिरापर्यंतचा भाग दाखवला आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण शिवमंदिर ते पांडवकालीन लेणी हा भाग दाखवत आहोत. शिवमंदिराजवळ असलेल्या शिवरायांच्या प्रतिमेच्या बाजूने एक वाट पांडवकालीन लेणीकडे जात आहे. त्या मार्गाने सरळ गेल्यावर एक पुढे वस्ती म्हणजे गाव आहे. सर्वात प्रथम उजव्या बाजूस जी घरे दिसतील त्या घराच्या जवळून उजवीकडे गेल्यावर सरळ सरळ वाट आहे. ती वाट तुम्हाला थेट पांडवकालीन लेणीकडे घेऊन जाईल. लेणीकडे जाण्याचा मार्ग इकडं राईटला दिसते. तिथं माहिती लिहिली आहे. गड छत्रपती शिवाजी महाराज घेतलेले हे रायरेश्वर गड ठिकाण समुद्र सपाटीवर 1376 मीटर उंचीवर आहे. येथील जंगम बांधवाच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुणे जिल्हा इमारत झाली नाही. कधी शाळा भवानी माता मंदिरात तर शाळा कुणाच्या घरी भरायची अशी परिस्थिती होती. ग्रामस्थांनी अनेक समस्यांना तोंड देत लोक सहभागातून सन 2005ला दगड मातीची कौलारू इमारत बांधली. अवघ्या 3 वर्षात ही इमारत जमीनदोस्त झाली. पुन्हा लेकरांचा वनवास सुरू झाला. छत्रपतींना सलाम उपक्रम अंतर्गत शिवरायांच्या या लेकरांना हक्काचा निवारा मिळावा आणि रायरेश्वर गडाची ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत राहावी या भावनेने श्रीगोंदा येथील अग्निपंथ फाउंडेशनने सर्व सुविधा युक्त ज्ञान मंदिर उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी अग्निपंख परिवारातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थी भरीव योगदान दिले. यामध्ये सर्वाधिक मदत इंद्रायणी बालन फाउंडेशन पुणे यांनी केली आणि रायरेश्वर गडावरील बहादूर त्यांच्या श्रमदानातून हे ज्ञान मंदिर अवघ्या 3 महिन्यात उभे करण्याचे स्वप्न साकार झाले. भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यापर्यंत काम करत असलेला अग्निपंखला विशेष आभार. सर्व दानशूर अग्निपंख फाउंडेशन. या फलकाच्या बाजूस जिल्हा परिषद शाळा आहे, जेथे 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण देण्यात येते. ते गुरुजींनी सांगितलं, जे मंदिरात पूजा करतात त्यांनी, इथून राईट जायचं आणि पुढं डोंगर जो आहे तिथून परत राईट. आपल्याला येथून सरळ जायचे होते, पण आपण डावीकडे गेल्यामुळे थोड्या वेळासाठी आपण मार्ग भटकलो. बांबूची झाडं. आपण त्या वाटेने आले. समोर तर वाटले 1:15 म्हणजे जवळपास आपल्याला 1 तास झालेलाच आहे.
कोणच दिसत नाही. पावसाळ्यात जर आलो असतं तर वेगळ्या प्रकारची फुलं बघायला भेटली असती आपल्याला. पण पावसाळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आय थिंक बाबांनी सांगितलं खाली जे वावर आहे तिथून रस्ता गेलेला आहे. ठीक आहे, चला बघूयात, रस्ता शोधण्याचा प्रयत्न करू. हे असं होतं, माहीत नसेल कोणी सोबत नसेल तर लय रस्ता भटकू शकतो आपण. आणि मी तर भटकतच असतो. इथं तर नाही दिसत कुठं लेणी, कुठल्या साईडला काय माहिती. चला बघूयात. आय थिंक हा जो रस्ता गेलाय ना तिथून जाऊयात आपण. ठीक आहे, आता वावरात ना आपण आलो होतो ह्या मार्गाने. इकडनं पण आहे आय थिंक, पण आपण इकडनं जाऊन बघूयात. अशा करतो कोणतरी भेटावं इथं, जेणेकरून त्यांना विचारू शकतो. ही वाट जी आहे या वाटेन जाऊ का? इकडनं पण असे. चला थोडंसं मागं जाऊन बघूयात काय आहे विषय. नाहीतर इथं गावात कोणाला तरी विचारू. या साईडला तर नाही दिसून येत. इकडनंच जाऊयात आपण. कुणाचा तर आवाज येत होता, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. किती शांत जागा आहे, पण एक नंबर. चला विचार करते इकडनंच जावं. थोडी हलकीशी वाढ दिसते, माहित नाही किती स्लेप आहे.
ओके, हीच वाट दिसत आहे. आता आपण योग्य वाटेने पांडवकालीन लेणीकडे जात होतो. ही वाट तुम्हाला थेट पांडवकालीन लेणीकडे घेऊन जाईल. या वाटेने सरळ गेल्यावर तुम्हाला एक भगवा झेंडा दिसेल. हा भगवा झेंडा दिसला की समजावे तुम्ही पांडवकालीन लेणीजवळ आले आहात. इथून पुढचा प्रवास आपण एकट्याने नाही केला, तर आपल्यासोबत 2 मित्र होते जे आपल्यावर रायरेश्वर किल्ल्यावर भेटले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता आपण कधी लेणीजवळ येऊन पोचलो हे कळले सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.
पांडवकालीन लेणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अशा प्रकारे आपण पांडवकालीन लेणी पाहिली आहे. पुढच्या भागात आपण 7 रंगाची माती पाहणार आहोत.